निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई, बोला. श्री स्वामी समर्थ. हा. बोला हॅलो. ताई. हा, बोला ना. हा, मी दादा बोलतोय. अच्छा. हा, बोला. मला अनुभव शेअर करायचा आहे. अरे वा, माझ्या कुठून आई बोलताय? मी आता सध्या चाकणमध्ये आहे, अच्छा अच्छा परंतु नोकरीनिमित्त इथे आहे. मी कोल्हापूरचा आहे. अच्छा अच्छा अच्छा. हा, मला नोकरी माझ्या आईचा कोणाची म्हणजे? नाही, माझ्या नोकरीनिमित्त मी इथे आहे ओ, चाकणमध्ये. अरे वा. हा. हा 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 हा. मला माझ्या आईचा अनुभव शेअर करायचा आहे. अच्छा, मग चालेल. मग आई बोलणार आहे की तुम्ही बोलताय? नाही, मीच बोलणार आहे. अच्छा अच्छा. काय झालं, काय आला अनुभव? आम्ही दत्त भक्ती करत होतो. जवळजवळ माझी आजी पहिला पौर्णिमा धरलेल्या आजीने, अच्छा. आणि 5 पौर्णिमेचा संकल्प केला होता. नृसिंहवाडी आम्हाला जवळच आहे ना. हा, बरोबर बरोबर. हा, त्यामुळे आजीने माझ्या पौर्णिमा 5 कंप्लीट केल्या. कशासाठी त्यानंतर केलेला संकल्प? आमचे थोडं घराचं म्हणजे प्रॉपर्टीचं काम होतं वाटणीसाठी, अच्छा अच्छा. हा त्यासाठी केलेला. हा हा हा. मग आजी नंतर म्हणजे 5च केलेला. त्यानंतर आईने मग तशीच जवळजवळ 15-20 वर्ष पौर्णिमाचा चालूच ठेवली, 12 पौर्णिमाच्या. अरे वा. हा हा मग आम्ही काय स्वामी सेवेत नव्हतो. हा हा हा. आता 2-3 वर्ष झाले आम्ही स्वामी सेवेत आलो. तर अच्छा, पण हं. दत्तांचं करत होते ना? हो, खरं स्वामी मार्ग आम्हाला माहीतच नव्हता. बर. हा अनुभव असा की 2021 डिसेंबर महिना होता हा हा आणि दत्त जयंती होती. हा हा. त्यामुळे नेहमीप्रमाणे माझी आई पौर्णिमा असल्यामुळे वाडीसाठी निघाली होती. अच्छा. आणि ती हा वाडीमध्ये दर्शन वगैरे घेतलं हा आणि निघत होती. हा हा. तेव्हा एसटींचा संप होता हो का? त्या काळात. हा हा त्यामुळे हा. काय वाहनांची सोय पण नव्हती. अच्छा. हा हा. त्यामुळे मिळेल ते वाहनानं, कारण दत्त जयंती असल्यामुळे माझी आई निघाली. हम्म. तिथून दर्शन घेतलं हा, आणि येताना मग असं टमटम वगैरे असतात ना, आणि बरोबर. दत्त जयंतीची गर्दी पण भरपूर होती. अच्छा. आणि एसटींचा पण संप असल्यामुळे हम्म. वाहनांची सोय पण नव्हती. अच्छा. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने माझ्या आई त्या टमटम मध्ये बसली. मग एवढी गर्दी होती की जवळजवळ त्याची क्षमता पण कमी असते. अरे बापरे, तू पण होता जवळजवळ का आई बरोबर? नाही नाही, आई एकटीच गेली होती. आई आणि अच्छा माझी काकू. अच्छा. हा हा. आणि त्याच्यात जवळजवळ किती 8 ते 10 माणसं बसू शकतात. पण हो गर्दीमुळे आता त्यांनी सोय नसल्यामुळे जवळजवळ त्याच्यात दुप्पट माणसं म्हणजे ते भरले होते. हो, ते आणि भरतातच बाबा, बरोबर हा आहे. आणि येताना काय मार्ग नसल्यामुळे मग आई पण मग ते ड्रायव्हरच्या शेजारी असतात ना, हो हो, मध्ये बरोबर ड्रायव्हर आणि इकडं आणि तिकडं एक माणूस आणि माझी आई बसली अशी. बरोबर. हा. आणि त्याच दिवशी मग आईने स्वामींचा फोटो घेतला अच्छा. नृसिंहवाडीतून. अरे वा. हा त्यामुळे माझी आई मग बसली. हा हा आणि मग रिक्षा चालू झाली, ती टमटम चालू झाली आणि वेग पण भरपूर होता. हा आणि हा. एकदमच चालू रिक्षात आईला चक्कर आली माझ्या. अय्या, हा बापरे. आणि ती पण इकडे काय म्हणजे दरवाजा पण नव्हताच त्याला. अरे 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 अरे. आणि आईला चक्कर आली आणि ती जवळजवळ रिक्षाचा त्या टमटमचा वेग पण भरपूर होता. हा हा आणि हा. आईचं डोकं माझ्या ड्रायव्हरच्या अंगावर पडलं. अच्छा, आतल्या बाजूने जर पडली ते बरं आतलं झालं. हा. पडलं, जर बाहेर पडलं असतं तर मोठा अपघात हो होण्याची शक्यता होती. हो. आणि माझ्या आईच्या हातात एका स्वामींचा फोटो होता हा आणि दुसऱ्या म्हणजे काकीत बॅग होती. हा. जर बाहेर पडली असती तर काही कठीण. सांगता पण आलं नसतं. बरोबर बरोबर. हा बाप, स्वामींनी पहिला दिलेला अनुभव. खरंच मोठा अनुभव आहे बाबा. हो. त्यामुळे आता आम्ही स्वामी सेवेत आहोतच. हा हा मी हा. प्रदीप दादांकडून जाऊन आलोय. अरे वा. हो. आणि तुझं काय झालंय बेटा शिक्षण? माझं बीटेक मेकॅनिकल झालंय. अरे, इतका लहान वाटतोय तू आवाजावरनं तर. नाही, बीटेक मेकॅनिकल झालंय. आणि मग जॉब कुठे करतोय आता? हो, इथे चाकणमध्ये आहे. अच्छा. हो. आणि आईने का नाही केला हा अनुभव शेअर स्वतः? आई म्हणजे आईने नाही केला. आता मी इथे आहे ना, आई म्हणजे करू शकली असती, परंतु आता मीच केलंय. अच्छा, आई कुठे गावी आहे का? हो, गावी आई घरी आहे.
अच्छा अच्छा मी अच्छा. तर बाहेर आहे. हा हा, नाही अजून स्वामी खूप छान अनुभव देतील बेटा तुम्हाला. हो हा? हो हो. हा? अखंड नामस्मरण आणि नित्यसेवा तर स्वामींची चालू असते. तू पण करतो? हो हो अरे वा, काय पाहिजे अजून. हो खूप अजून छान छान अनुभव देतील बघ स्वामी. हो हो हा, मी शेअर करते बेटा. हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.